या मतदान प्रक्रियेसाठी एक बूथ असं सुसज्ज असं बूथ या ठिकाणी तयार झालेला आहे। यामध्ये हे 2 पोलीस कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत। ते या सगळ्या प्रक्रियेला शांततेत पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे। बाल संसद निवडणूक म्हणून आपण या ठिकाणी कवळा शाळेच्या मंत्रिमंडळाची आपण निवडणूक या ठिकाणी घेणार आहोत। बाल संसद निवडणूक PMC जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कवळा अशा या शाळेच्या बाल संसदेची निवडणूक आज या ठिकाणी पार पडते। या ठिकाणी सुसज्ज असं मतदान कक्ष निर्माण केला गेलेला आहे। या ठिकाणी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक कधी पार पडते, वेळ वगैरे सगळं दिलेलं आहे। त्यानंतर ही मतदारांची यादी आहे उमेदवारांची आणि या ठिकाणी हे केंद्राध्यक्ष आहे, ते तुम्हाला त्यांचं नाव सांगणार आहे। सांगा तुमचं नाव काय आहे? माझे नाव अमर प्रकाश गवळे आहे। काय काम करणार आहात तुम्ही इथं? केंद्राध्यक्षाचे काम करणार। बर धन्यवाद। यानंतर मतदान अधिकारी क्रमांक 1 हे होते मतदान केंद्राध्यक्ष आणि आता हे मतदान अधिकारी क्रमांक 1 हे यांचं काम सांगणार आहेत, नाव सांगणार आहे आणि परिचय सांगणार आहेत। माझे नाव भक्ती गोकुळा गोपाल बाखे, मी ते नावावर टिक करणार आहे। यानंतर या आहेत मतदान अधिकारी क्रमांक 2 या ठिकाणी त्यांचं आपलं नाव सांगणार आहे, काम सांगणार आहे। माझे नाव समृद्धी वैशाली धनंजय बाले, मी सही लिहिणार आहे। आणि त्यानंतर आहे मतदान अधिकारी क्रमांक 3 ह्या आपलं नाव सांगणार आहे, आपलं काम काय आहे ते सांगणार आहे। माझे नाव तन्वी नीता दत्तावाडेकर, माझे काम शाहीर आहे। ओके, आणि बॅलेट पण द्यायचं आहे तुला मोबाईलवरनं। या ठिकाणी हे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत, उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी शांततेत एक प्रक्रिया पार पाडण्याचं काम ते करणार आहेत। त्यानंतर हा इथं मतदान कक्ष आणि या मतदान कक्षामध्ये एक बॅलेट युनिट ठेवलं जाणार आहे। मतदान अधिकारी क्रमांक 3 कडे कंट्रोल युनिट असणार आहे। अशा प्रकारे ही प्रक्रिया या ठिकाणी संपन्न होणार आहे। अर्ज पडताळणी झालेली आहे। तुम्ही सगळ्याचे अर्ज काय झालेले आहेत? स्वीकृत झालेले आहेत। तुमचा अर्ज आता तुम्ही द्यायचा आहे। श्रेया गजानन परवकर, पुढे श्रेया चलवते। चला अर्ज दे, असं धरायचा पुढे असा राहू दे, बसले तुमचं। चला त्यानंतर मागले किती उमेदवार झाले आता? समीक्षा उमेदवार किती झाले? राहुल सिद्धेश्वर यादव, उमेदवारी चिन्ह आम्ही आता वाटप करत आहोत। देवळा विनोद मागले या उमेदवाराला उमेदवारी चिन्ह मिळालं आहे स्कूल बॅग। दुसरा उमेदवार आहे प्रथमेश गजानन कळसे, यांना मिळालेलं आहे चिन्ह उभाटा सूर्य। तिसरे उमेदवार आहेत रमणीर विठ्ठल माळले, ज्यांना चिन्ह मिळालेलं आहे बॅट बॉल। चौथे उमेदवार आहेत रोहित सिद्धेश्वर जाधव,
यांना उमेदवारी चिन्ह मिळालेलं आहे गिटार. 5वे उमेदवार आहेत समीक्षा संतोष सोरसे, यांना चिन्ह मिळालेलं आहे कम्प्युटर. फळा यांचं चिन्ह आहे फळा. नंतर 6वे उमेदवार आहे श्रेया गजानन तोराकर, यांचं चिन्ह आहे कम्प्युटर. आणि 7वे उमेदवार आहेत तन्वी अंकुश साठे, यांना चिन्ह मिळालेलं आहे शाळेची घंटा बैल. असे 7च्या 7 उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. आपले उमेदवार आहे मतदान प्रक्रिया राबवत आहोत आणि या अभिरूप मतदान प्रक्रियेमध्ये आपली मशीन कंट्रोल युनिट आणि हे सुव्यवस्थित आहे किंवा नाही याची आपण या ठिकाणी पाहणी करणार आहोत. याला मॉक पोल असं म्हणतात. त्याला मराठीमध्ये अभिरूप मतदान प्रक्रिया असं म्हटलं जातं. म्हणजे आपण आपल्या या मशीनच्या साहाय्याने जे मतदान करणार आहोत त्याची स्थिती कशा पद्धतीची आहे ते आपण या माध्यमातून बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला उमेदवार मतदान प्रक्रिया सुरू करत असताना आपण हे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट दोन्ही एकमेकांना जोडलेले आहेत. त्यामध्ये आपण या ठिकाणी प्रत्येक मतदाराला एक एक मत देऊन बघणार आहोत की आपली मशीन दोन्ही मशीन्स व्यवस्थित आहेत किंवा नाही. तर सर्वप्रथम आपण बॅलेट देणार. बॅलेट दिल्यानंतर आपण ऑन झालं. एक क्रमांकाला आपण मतदान दिलेलं आहे. तर आता आपण दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मतदान देणार आहोत. मतदान झालं बी पॉझिटिव्हची ही चिठ्ठीवर इकडून तिकडली चिठ्ठी पडली, कोणाला मतदान द्यायचं तिकडचं आहे. तिकडलं हे बंद झालं. आता बॅलेट दिल्यावर भाऊसाहेबांना विनंती करेल की आपण सुद्धा एक बॅलेट देऊन अभिरूप मतदान प्रक्रिया राबवावी. बॅलेट द्या. आता हे बॅलेट बॅलेट देणारा बॅलेट देईल. बॅलेट म्हणजे ज्या मतदानावर ज्याच्यावर मतदान करायचं ते. आता बॅलेट आला समोर आले तर आता आपण दोन सिग्नल आला. आता आपल्याला 3ऱ्या नंबरचं बी पॉझिटिव्ह बॅट बॉल मतदान केलं त्याची चिठ्ठी पडली. चिठ्ठी दिली. आता परत आदरणीय अध्यक्ष यांना विनंती करेल की त्यांनी सुद्धा अभिरूप मतदान प्रक्रिया राबवावी. इकडून बॅलेट द्या. 4 नंबरच्या उमेदवाराला आपण मत देतो. हां, इकडून 4 नंबर चालू बॅटच्या खालचं. हां, चला. गिटार हे बाई इकडं गिटार आहे. या अशोकराव अशोक मग टॅक्स बरोबर पूर्ण विनंती. बॅलेट द्या. इथं खालच्या ही सिग्नल पडायचं फळ्याला फळ्याला फळायला द्या. इथं फळा येईल. द्या त्याला म्हणता. इथं फळा याला फळा बरोबर मतदान पडला आहे त्याची इथे जमा झालं. मशीन या ठिकाणी आपल्याला मिळते व्हीव्हीपॅटमध्ये. हे व्हीव्हीपॅट मशीन आहे. ठीक आहे. पुढील मतदान कॉम्प्युटर. अशा पद्धतीने आपण सर्व उमेदवारांना एक एक वोटिंग दिलेलं आहे. तर आता बघूया रिझल्टमध्ये क्लोज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. या पद्धतीला CRC असं म्हटलं जातं. म्हणजे क्लोज रिझल्ट क्लोज रिझल्ट आणि क्लिअर. या CRC पद्धतीच्या माध्यमातून आपण ही अभिरूप मतदान प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. क्लोज म्हणजे सर्वप्रथम आपण आता वोटिंग आपलं पूर्ण झालेलं आहे त्यामुळं क्लोजचं बटन दाबणार आहोत. ही क्लोजिंग या ठिकाणी होत आहे. आता बॅलेट दिल्यानंतर मतदान होणार नाही. ते उघडणारच नाही बॅलेट. हे बा हे इथं ते कॅन्डिडेट 7 आहेत आपले. झालेलं मतदान दाखवलं ते टोटल वोट पोल क्लोज. आता नंतर आता बॅलेट दिला तरी बॅलेट येणार नाही. रिझल्ट आपण चेक करणार आहोत. हा, एकाला 2 मतदान केलेलं आहे आपण कोणाला तरी. मतदान केलेलं आहे. पहिल्या उमेदवाराला 2 मतदान.
पहिल्या उमेदवाराला 2, दुसऱ्याला 1, दुसऱ्याला 1, सगळ्याला 1 तिसऱ्याला 1. आपण एकूण 8 मतदान टाकले होते. पहिल्या उमेदवाराला 2 आणि इतर सर्व आता हे रिझल्ट झालेला आहे. आता आपल्याला या मशीनमध्ये काहीच ठेवायचं नाही, कारण आपल्याला प्रत्यक्ष मतदान घ्यायचं असल्यामुळे आपल्याला ही मशीन क्लिअर करायची आहे. म्हणून आपण काय करणार आहे, या ठिकाणी क्लिअरचं बटन दाबणार आहे. हे क्लिअरचं बटन दाबलेलं आहे. आता प्रत्येक उमेदवाराला 0-0 मतदान येते, इथे पाहून घ्या. म्हणजे मतदान पेटी रिकामी केली आपण. किती वोट्स आहे? 0 वोट. सेवा पहिल्या कॅन्डिडेटला 0, प्रत्येक दुसऱ्या कॅन्डिडेटला किती मत आहे? 0. हां, तिसऱ्याला 0, मशीनमधले सर्व वोट. चौथ्याला 0, पाचव्याला सुद्धा 0, 6व्या उमेदवाराला 0 मतदान मिळालेलं आहे आणि 7व्या उमेदवाराला सुद्धा 0 मतदान आहे. बरोबर आहे. आता ही मशीन एंड झाली, म्हणजे आता ही काय झालेली आहे, क्लिअर झाली. आता याच्यात एकही मतदान नाही. आता आपण पूर्ण झाली आहे मशीन आपल्याला मतदानासाठी. या मंत्रिमंडळासाठी आपण जे मतदान घेत आहोत, या मतदान प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. हे 2 तासाची असणार आहे. या 2 तासामध्ये सर्व मतदान प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. 2 तासापेक्षा जास्त वेळ लागला तर शेवटी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रिटर्न स्लिप दिल्या जाणार आहे आणि त्या रिटर्न स्लिप जेवढे विद्यार्थी त्यावेळेच्या आतमध्ये असतील तेवढ्याच विद्यार्थ्यांचा रिटर्न स्लिप मिळणार आहे आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया मतदार आहे हे म्हणजे भारताचे सुजाण नागरिक मानूया त्यांना. आणि ही मतदान प्रक्रिया या सर्व नागरिकांसाठी असते, त्याच पद्धतीने आपल्या या विद्यार्थ्यांसाठीच आहे. आणि 3 दिवसा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तत्परतेने या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल आपल्या जोनल साहेब या सर्वांच्या पद्धतीनं सर्वांच्या मार्फत तिचं अभिनंदन या ठिकाणी झाले. या ठिकाणी दुसरी मतदार या ठिकाणी आलेली आहेत. ती 1 नंबरवर तिचा नाव सांगायचं. ओळख पटवलेली आहे तिनं. तू मोठ्यानं नाव घ्यायचं आहे. उलटी सही घेतली तरी चालते, सरळच घेतली पाहिजे असं काही नाही आहे. या ठिकाणी ही वोटर लिस्ट वोटर रजिस्टर आहे 2 नंबरकडे आणि ते त्या ठिकाणी मतदाराची सही घेतली जाते. या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाच्या या ठिकाणी शाईचा शिक्का या ठिकाणी बोटल लावला जातो आहे आणि मतदान कक्षामध्ये जाऊन त्या उमेदवारांना मतदान केलं आहे. बीप वाजला आहे आणि मतदान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. जोरात म्हणतो. हा तशी उलटच करायचं नसेल. या ठिकाणी मतदान प्रक्रिया अतिशय शांततेने संपन्न होत आहे. संपन्न झालंय तुझं मतदान. चालू हे मतदान केंद्राध्यक्षाचं बारीक लक्ष या प्रक्रियेवर आहे. जोरात बोलता येत नाही तुला बघते. नेक्स्ट मतदारांना चालायचं आहे. तन्वी, चला. ह्या उमेदवार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठीच्या. त्यासुद्धा आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत. तन्वी,
सीमा अंकुश साठे. चला नेक्स्ट. घेतला घे. वैष्णवी थांब थोडीशी. वैष्णवी थांब तू. हां थांब. इकडे बघ. बोट लाव. बोट माझ्याकडे बघ. इकडे बघायचं माझ्याकडे. हां तन्वी 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 बोला एकदा. थांब थांब. हां इकडं फोटो काढू. इकडे बघ. हां बटन नको दाबू. ए तन्वी. करायचा. श्रेया. या ठिकाणी एक दिव्यांग मतदार या ठिकाणी येतो आहे आणि त्याचा उत्साह खूप आहे मतदान करण्यासाठी. तो आपल्या या ठिकाणी मतदानाला येतो आहे. मतदान कक्षामध्ये तो प्रवेश करतो आहे. व्हीलचेअरवर तो या ठिकाणी आलेला आहे. तर चला घे बाळा त्याला. तुला स्वतःला मतदान करता येतं ना, फक्त तुला चालता येत नाही आहे ना. बर 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 चला चला गुड. हा एक त्या ठिकाणी मतदाराला आहे. मतदान केंद्राध्यक्षाला विचारा त्यांना की तुम्ही चला चला ते सही करायला नाव सांग. चला पुढे या. सही करा. सही करता येते का? चालेल. हमरे उचला. या ठिकाणी खूप लांब लांब अशा रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. मतदारांचा खूप मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे. खूप सारे मतदार या ठिकाणी हौशीनं आणि आनंदानं मतदान करण्यासाठी उभे आहेत. काही तर यापैकी मेकअप करून सुद्धा आलेले आहेत. लिपस्टिक लगा के असे सुंदर सुंदर मतदार आहेत या ठिकाणी. बघा ना किती उत्साह आहे त्यामध्ये. तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? आहे का ही? नाव सांगते ती आहे का?
चला पोलिसांच्या हवाली करा चला. नेक्स्ट इथे सांगायचं, इथे सांगायचं. दिसत नाही, दिसते का? डोळ्यांनी दिसत नाही. सोबत नाही म्हणतात. सोबत नाही आलं. अंगठा घ्या त्यांचा, अंगठा टेकडा सही काय तुला. तात्या सोबत जा तुम्ही. सही लावा. हे तू जरी त्याच्यावेळेस तू कर मतदान. चला. निवडणूक आयोगाचे पर्यवेक्षक या ठिकाणी येत आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेचं ते निरीक्षण करतायत. मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली यांच्या कार्यालयामार्फत ते या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय बारकाईनं ही प्रक्रिया या ठिकाणी संपन्न होते आहे. या ठिकाणी अतिशय वृद्ध म्हातारी या ठिकाणी मतदानाला आलेली आहे, तर तिला सुद्धा मतदान करण्याचे खूप आवड आहे. आजीबाई इकडे बघा तुम्ही. वा सुंदर. किती वय आहे आजी तुमचं? वय किती आहे तुमचं? 75 वर्ष आहे का? 75 वर्षाची म्हातारी आहे आणि खूप मतदान करण्यासाठी या ठिकाणी आली आहे. या ठिकाणी मतदान अधिकारी क्रमांक 3 हे शाही लावत आहेत आणि बॅलेट त्या मतदाराला देत आहेत. या ठिकाणी चला मतदान झालंय तुमचं. गुड. सगळे खाली बसून मग रिझल्ट डिक्लेअर हो. हां 1 नंबर 14 नामे बोलो तुला आज बोलो तुले 8 बाहेर आता इथून जाणार नाही. तुमच्यातलं एकही इथून हलणार नाही. आता बाहेर निघायचं कोणाची ओके करू क्लिअर. अरे नाही ना हो प्रिंट घेतात ते पुढचे आपल्याला. प्रिंट घेता येत होती का? येते ना. लाईट नाही. अजून एक प्रिंट काढा. मी आता क्लिअर झालं. क्लिअर झालं ना. क्लिअर झालं. आता काही काम नव्हतं आपलं सध्या.
मतमोजणी पूर्ण झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी बाहेर बरोबर झालं ते. ते गोंधळ करतील सर्व विद्यार्थ्यांनी रांगेत परिपाठाच्या आपलं मॅडम प्लीज जाऊ अगोदर. नाही, त्यांनी खूप मेहनत घेतली आज. खूप मेहनत घेतली वाया घेतली. करत आहोत. खरं घोषित आपण घालून वेळ लक्षात सर्वात कमी मतदान केलेलं आहे. प्रथमेश गजानन फडसे याला 4 मतदान पडलेले. किती मतदान पडलेलं आहे? 4. त्यानंतरचं मतदान पडलेलं आहे समीक्षा संतोष साई. त्यानंतर देव्या विनायक महाले तिला मतदान पडलेलं आहे 14. किती? टाळ्या वाजवा ना. टाळ्या वाजवा तुझ्यासाठी. त्याच्यानंतरचं मतदान पडलेलं आहे कोणाला पण समीक्षा संतोष सुरेशे तिला 18 मतदान मिळालेलं आहे. तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तिथे ह्या गावात एकच मतदान आहे तिचं, तरी तिने 18 मतदान घेतलंय. चला पुढे. त्याच्यानंतरचं मतदान पडलेलं आहे रोहित सिद्धेश्वर जाधव याला 20 मतदान पडलेलं आहे. त्यासाठी एकदा टाळ्या उद्या. त्यानंतरचं मतदान पडलेलं आहे श्रेया गजानन पडवकर तिला 24 मतदान मिळालेलं आहे. तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता 2 जण राहिले. कोण राहिलं? मग येऊन येणार कोण? येऊन येणार कोण? आता अतिशय तत्सर अशी झालेली आहे आणि तत्साल मध्ये क्रमांक 2 मध्ये निवडून आलेले आहे. म्हणजे उपमुख्यमंत्री झालेला आहे तन्वी अंकुश साखर. आणि यानंतर मुख्यमंत्री तिला मतदान पडलेले 42. त्याच्यासाठी एकदा टाळ्या उद्या. भरपूर छान मतदान घेतलेलं आहे तिनं. आणि 1 नंबरचं मतदान पडलेलं आहे रणवीर विठ्ठल महाले. त्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. त्याला 53 मतदान मिळालेलं आहे. अतिशय चांगला खेळमेळीच्या वातावरणात मतदान झालेलं आहे. माझे नाव रणवीर विठ्ठल महाले. ज्यांनी मला मतदान केले मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि ज्यांनी मला मतदान केले त्यांचे मी डबल धन्यवाद मानतो.